केवळ वेळ काढण्याचं धोरण आहे. माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाहीये. अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार राज्याला मिळणार असं म्हणायचं का? आहेच राज्यालाच अधिकार. बरं, ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो. बघा, असं म्हणतात ना, व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड व्हेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट. मनोज जरांगे पाटील हे फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करता असे बऱ्याच भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे. पण त्याला काही कारण असेल ना. 2021 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आरक्षण देणं हे राज्य सरकारच्याच हातात आहे. पण आज परिस्थिती वेगळी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सत्ता त्यांच्या हातात आहे, तरी प्रश्न तसाच आहे. मग हे पलटी खात आहेत का नाही? 2021 मध्ये जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात अडकला होता तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं होतं की आरक्षण देणं हे राज्य सरकारच्याच निर्णयावर अवलंबून आहे. म्हणजेच सत्ता असली तर प्रश्न सोडवता येतो हे त्यांचंच विधान आहे. आज परिस्थिती बघा. देवेंद्र फडणवीस हे फक्त मुख्यमंत्रीच नाही तर राज्यातील सर्वात ताकदीचे नेते मानले जातात. सरकारमध्ये भाजपचीच मोठी ताकद आहे, त्यांचीच सत्ता आहे, मंत्रिमंडळात त्यांचाच वर्चस्व आहे, तरी सुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला जात नाही. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असो, लाखो लोकांचा मोर्चा असो, मुंबई थांबवण्याचे प्रयत्न असो, पण तरी सरकारकडून ठोस निर्णय घेतले जात नाही. यातून सर्वसामान्य मराठा समाज काय विचार करेल? सत्ता नसताना तुम्ही म्हणत होते की सरकारकडे पूर्ण अधिकार आहे, सत्ता आल्यानंतर मात्र तोच अधिकार वापरला जात नाही. याला लोक पलटी खात आहे हेच म्हणणार ना. कारण बोलणं आणि करणं यात जमीन आसमानाचा फरक पडतो. आता प्रश्न असाच आहे की मराठा समाजाला खरंच न्याय मिळेल का? त्यांना खरंच आरक्षण मिळेल का? राजकीय भाषणं आणि घोषणा खूप झाल्या, पण प्रत्यक्ष आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागतो का? की फक्त मोर्चे, सभा, आंदोलन यावरच वेळ जातोय? लोक आता विचारायला लागलेत, सत्ता असताना काही करता येत नाही तर मग एवढ्या आश्वासनांचा काय फायदा? तुम्ही जे आश्वासनं दिले होते विरोधी पक्षात असताना ते आता पूर्ण करा. आता तुमची सत्ता आहे, तुमचं सरकार आहे, त्याच्याच भरोश्यावर तुम्हाला निवडून दिलेलं आहे. याच लोकांनी तुम्हाला मतदान केलं की तुम्ही आरक्षण देणार. मग आता तुम्ही निर्णय आठवा आणि ते पूर्ण करा. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली वक्तव्य पूर्वीची आणि आताची परिस्थिती यामध्ये खूप मोठा विरोधाभास आहे की नाही? खरं पाहिलं तर मराठा आरक्षणावरून सगळेच पक्ष आपापले राजकीय खेळ खेळताना दिसतात. सत्ता नसताना मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, पण सत्तेत आल्यानंतर मात्र निर्णय लांबवले जातात. आज फडणवीसांवर जशी टीका होती तशीच काल इतर सरकारांवरही झाली होती. यावरून एकच दिसतं, आरक्षण हा विषय फक्त समाजाला शांत ठेवण्यासाठी वापरला जातो, पण खरं समाधान मात्र कोणीच देत नाही. आता प्रश्न असा आहे की मराठा समाज किती दिवस आंदोलन करत राहणार? मोर्चे, रेल रोको उपोषण यानंतरही जर सरकार ठोस निर्णय घेत नसेल तर जनता आता पर्याय शोधायला लागेल. फडणवीस असो किंवा दुसरा कुठलाही नेता असो, समाजाला उत्तर द्यायलाच हवं. आरक्षणाचं भविष्य नेमकं काय हे लोकांच्या आयुष्याशी जोडलेलं स्वप्न आहे, केवळ राजकारणांची खेळणी नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकार खरंच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवेल का, की फक्त राजकारणच चालू राहील? तुमचे मत कमेंटमध्ये टाका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.